नमस्कार, माझं नाव विद्या आहे आणि मी आहे सार्थक. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी असो किंवा स्वतःचं घर बनवण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी असो किंवा वाहन, ट्रॅक्टर किंवा शेतीवाडीसाठी आयुष्यात कधी ना कधी आपल्याला कर्ज म्हणजे लोन घेण्याची गरज पडू शकते. या भागात आपण हे जाणून घेणार आहोत की जबाबदार लोनधारक होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं असतं. लोनची गरज आणि पैशांचा उपयोग. रोमाची मैत्रीण मीना शिलाई मशीनसाठी लोन घेत होती. तेव्हा रोमाने विचार केला, सणासुदीचा काळ आहे, मी पण व्यवसायाच्या नावावर लोन घेऊन नवीन मोबाईल का नको घेऊ? काही लोक फक्त यासाठी लोन घेतात की त्यांचे मित्र किंवा सोबतचे लोन घेत आहेत किंवा यासाठी की त्यांनी जुन्या लोनची परतफेड केलीये. आपण विचार केला पाहिजे की खरंच लोन घेण्याची गरज आहे का? पैशांचा अजून एखादा पर्याय आहे का ज्यामुळे लोन घेण्याची गरज नाही पडली पाहिजे? फक्त तेव्हाच लोन घेतलं पाहिजे जेव्हा खरंच गरज आहे. विनाकारण लोन घेतल्याने आपण कर्जाच्या विळख्यात अडकू शकतो. जर लोन घ्यावंच लागलं तर जितकी गरज असेल फक्त तितक्याच पैशांचं लोन घेतलं पाहिजे. जास्त लोनच्या रकमेवर जास्त व्याजही लागतं. एखाद्या वेळी जास्त लोन घेण्याच्या नादात आपण व्याजाच्या ओझ्याखाली ना दबले जाऊ. त्यामुळे लोन घेण्यासाठी आपण आपले उत्पन्न आणि खर्चाची पूर्ण प्लॅनिंग म्हणजे योजना आखली पाहिजे. महिन्याचा सर्वसाधारण खर्च आणि त्यात लोनच्या हप्त्यामुळे आता प्रत्येक महिन्याला जास्त पैशांची गरज पडेल, ज्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल. याच प्रकारे आपण प्रयत्न केले पाहिजे की त्याच गोष्टींसाठी लोन घ्या ज्यापासून जास्त कमाई होण्यास मदत मिळेल, जसं की व्यवसाय वाढवणे, मुलांचं शिक्षण इत्यादी. लोनचे पैसे मिळाल्यावर आपण पैसे सांभाळून वापरले पाहिजेत. अनावश्यक खर्चांवर लोनचे पैसे खर्च नाही केले पाहिजेत. लोनचे स्त्रोत म्हणजे लोन कुठून घेतले पाहिजे. शेतीसाठी बालाला पैशांची गरज पडली. त्याने विचार केला की का नाही सावकाराकडूनच लोन घेऊ, कारण तो कोणताही कागद न मागता सहज पैसे देऊन टाकतो. बँक तसेच मायक्रो फायनान्स कंपनीज भारत सरकारद्वारा स्थापित रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन करतात. त्यामुळे त्यांच्याकडून लोन घेणं जास्त सुरक्षित आहे. सावकार, सोनार या लोकांकडून लोन नाही घेतलं पाहिजे, कारण ते खूप जास्त व्याज वसूल करतात. भलेही लोन लवकर मिळेल किंवा आपल्याला महिन्याच्या व्याजाची रक्कम कमी वाटेल, पण पूर्ण रकमेची परतफेड करता करता आपल्या लक्षात येईल की खूप जास्त पैसे द्यावे लागले आणि एखादी अडचण आल्यावर आपल्याला मदतही मिळू शकणार नाही. कथा 3. लोन कोणासाठी आहे? मालाच्या लहान भावाला दुकानासाठी पैसे पाहिजे होते. त्याला लोन मिळत नव्हतं. तेव्हा तो मालाला म्हणाला की ताई, तू तुझ्या नावावर लोन घे, हप्ते मी फेडून टाकेल. मालाने विचार केला की लोन घेऊन मोठ्या बहिणीचं कर्तव्य पार पाडेल. नातं कोणतंही असो, आपण नेहमी फक्त स्वतःसाठीच कर्ज घेतलं पाहिजे. दुसऱ्यांची मदत करणं चांगली गोष्ट आहे, पण कर्जाच्या बाबतीत हे धोकादायक ठरू शकतं. कारण भलेही इतर कोणाचीही मदत करण्यासाठी लोन घेतलं असेल, पण जी व्यक्ती लोन घेते किंवा ज्याच्या नावावर लोन होते, लोनची पूर्ण रक्कम आणि व्याजही त्यालाच परत करावे लागते. जर मैत्रीण, मित्र किंवा नातेवाईकासाठी लोन घेतलं आणि काही कारणाने त्यांनी ते लोन परत नाही केलं, तर आपण विनाकारण मोठ्या संकटात सापडू शकतो. क्रेडिट स्कोअर. शालूने काही वर्षांपूर्वी एका समूहाकडून लोन घेतला होता, पण काही कारणाने वेळेवर परत करू शकले नाही. आता तिला भाजीची गाडी लावण्यासाठी परत लोन पाहिजे, पण माहित नाही कशामुळे तिचं लोन नामंजूर झालं. तिने विचार केला, मी 3-4 फायनान्स कंपनीमध्ये लोनसाठी अर्ज का करू नये? कुठे ना कुठे तर पैसे नक्कीच मिळतील. आपली लोन परतफेडीची क्षमता आपल्या क्रेडिट स्कोअरने निर्धारित केली जाते. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपला क्रेडिट स्कोअर नेहमी चांगला असेल. अत्याधिक किंवा एका वेळी एकापेक्षा जास्त लोन घेण्याने आणि हप्ता चुकवल्यामुळे आपल्या क्रेडिट स्कोअरवर सुद्धा वाईट परिणाम होतो, ज्यामुळे भविष्यात आपले लोन नामंजूर देखील होऊ शकते. तेच लोनच्या सर्व हप्त्यांचा वेळेवर भरणा केल्यामुळे आपला क्रेडिट स्कोअर चांगला राहतो,
ज्यामुळे भविष्यात आपले लोन सहज मंजूर होऊ शकते, लोनची रक्कम जास्त मिळते आणि व्याज दरातही सवलत मिळू शकते. या कथांव्यतिरिक्त काही अजून महत्त्वाच्या गोष्टीही आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, जसं की लोनच्या अटी. लोन घेण्याआधी सर्व नियम आणि अटी समजून घेतल्या पाहिजेत, जसं की व्याजाचे नियम, कधीपर्यंत हप्ते फेडायचे आहेत, हप्त्याचे पैसे कसे भरावे लागतील, एखाद्या कारणाने हप्ता न भरल्यास किती अतिरिक्त रक्कम भरावी लागेल, लवकर परतफेड करून लोन समाप्त केले जाऊ शकते किंवा नाही इत्यादी. लोनचा कालावधी. कर्ज घेण्यापूर्वी आपण हप्ते फेडण्याच्या एकूण कालावधीकडे खास लक्ष दिले पाहिजे. जितका जास्त लोनचा कालावधी असेल तितकेच जास्त व्याज भरावे लागेल. आपण लवकरात लवकर लोनच्या परतफेडीचा प्रयत्न केला पाहिजे. लोनच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे किंवा डॉक्युमेंट्स. सामान्यपणे डॉक्युमेंट्स जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादींची गरज पडते, पण काही प्रकरणांमध्ये याशिवाय इतर काही डॉक्युमेंट्स मागितले जाऊ शकतात, जसं की घर किंवा प्रॉपर्टीचे कागद. या डॉक्युमेंट्सना आपण लक्षपूर्वक तपासूनच जमा केलं पाहिजे आणि लोन मंजूर झाल्यावर आपल्याला काही पावत्या, लोन कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स दिले जातात, जे आपण सांभाळून ठेवले पाहिजेत, म्हणजे गरजेच्या वेळी उपयोगात आणले जाऊ शकतील. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की लोन घेणं नेहमी सोपं असतं, पण लोन घेतल्याने आपल्या जबाबदाऱ्याही वाढतात. त्यामुळे नेहमी या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे, ज्यामुळे आपण कर्जाच्या ओझ्याखाली दबले जाणार नाहीत आणि लवकरात लवकर त्याची परतफेड करू शकू. या भागामध्ये एवढंच. पुढच्या भागात आपण काही अजून महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊ. तोपर्यंत नमस्कार.